बेलदरे तालुका कराड येथील श्री वनलक्ष्मी कृषी पर्यटन केंद्र आपलं गाव येथे शनिवार दिनांक 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशी व संवर्धन जनजागृती वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे। राज्याचे गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे नामदार प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। यावेळी कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत। सुमारे 3000 फळझाडांचे व देशी वृक्षांचे वृक्षारोपण यावेळी करण्यात येणार असून आषाढी एकादशीचे औचित्य साधून धार्मिक कार्यक्रमांचे हे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती श्री वनलक्ष्मी कृषी विकास प्रतिष्ठानचे विश्वस्त नंदकुमार काटकर यांनी दिली आहे। यावेळी बोलताना ते म्हणाले, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचं व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण एक श्री वनलक्ष्मी कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून एक संकल्प कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या संकल्प कार्यक्रमामध्ये आपण वृक्षारोपण घेतलेलं आहे, देशी गायींचं गोसंवर्धन, गोचिकित्सा, गोविज्ञान आणि नैसर्गिक शेती, त्याचबरोबर आषाढी एकादशीचं निमित्त असल्यामुळे सत्संगाचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। आणि हा संकल्प करत असताना दादांना अभिप्रेत असणाऱ्या वृक्षारोपणाच्या माध्यमातून जवळजवळ 3000 झाडं लावण्याचा फळ आणि वृक्षाची संकल्प आम्ही सोडलेला आहे। आणि मला खात्री आहे की या कार्यक्रमातून पर्यावरणाचा संदेश तर जाईलच, पण त्याचबरोबर स्वर्गीय अजितदादांचे पर्यावरणाच्या संदर्भामध्ये असणारा त्यांचा जो जिव्हाळा होता तो सुद्धा लोकांपर्यंत पोहोचेल अशी मला खात्री आहे। त्याचप्रमाणे या वाढदिवसाचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी देशी गाईचं गोपूजन करतो आहे। त्या गोपूजनातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना उदंड आयुष्य लाभो ही आम्ही प्रार्थना करणार आहोत। त्याचबरोबर सामुदायिक पर्यावरणाच्या संदर्भामध्ये वृक्ष लागवडीच्या बाबतीमध्ये आम्ही शपथसुद्धा घेणार आहोत। अशा या भरगच्च कार्यक्रमामध्ये सत्संगाच्या माध्यमातून दिवसभरामध्ये या ठिकाणी भजन व इतर वृक्षदिंडी अशा पद्धतीने या कार्यक्रमाचं आपण नियोजन केलेलं आहे। साहेब, अजितदादा पवार म्हणजे हे एक लोकांच्या हृदयातलं स्थान आहे। दरवर्षी 22 जुलैला खूप थाटामाटात त्यांचा वाढदिवस आपण साजरा करत होतो, पण आज पहिली जयंती साजरी करण्याची वेळ तुमच्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्यांवर आलेली, काय भावना आहेत तुमच्या? तसं पाहिलं तर ही जयंती साजरी करत असताना दरवर्षी सातत्याने अनेक वर्ष मी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला दादांना भेटलेलो आहे। मध्ये दादा ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी जाऊन दादांना भेटलेलं आहे। खरं म्हटलं तर दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यामध्ये रस नसायचा। तुम्ही त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणारं काम करावं हा त्यांचा नेहमी हट्ट असायचा। मला गुच्छ देण्यापेक्षा लोकांमध्ये पोचा हा त्यांचा संदेश नेहमी असायचा। परंतु दुर्दैव असं आहे की आज पहिली त्यांची जयंती साजरी करताना आज दादांना आम्ही मिस करतोय। दादांच्या विचारांना किंवा आज वडीलधारा जो आम्हाला त्यांचा जो आधार होता त्याला आज आम्ही मिस करतोय। आणि मीच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेच्या भावनेमध्ये आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने दादांबद्दलच्या जुन्या आठवणींना अनेक लोक आज उजाळा देत आहेत। माझ्यासारखी जर आठवण जर म्हणायला लागलो तर दादांच्याकडे माझ्या बाबतीमध्ये अनेक त्यांच्या आठवणी आहेत। कारण का त्यांच्या वेळेमध्ये असणारा शिस्तपणा, एकदा त्यांनी मला वेळ दिली होती, 9 वाजता बोलवलं होतं आणि माझ्याकडनं 10 मिनटं लेट झालं होतं, तर मला त्यांनी सांगितलं आता नंदू मी दुसऱ्यांना वेळ दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही आता पुढची माझी वेळ घेऊन या। हा त्यांचा शिस्तबद्धपणा किंवा आपल्याला आपलं मध्ये काही अवलोकन करण्याचं याबद्दलचं त्यांचं असणारं मार्गदर्शन हे फार मोलाचं होतं। काल एकूणच पहिल्या जयंतीला पवार कुटुंबाच्या भावना पण दाटून आल्या आणि समस्त म्हणजे राष्ट्रवादी जी आहे महाराष्ट्रातली त्या गहिवरून आलं त्यांना आणि अनेकांच्या डोळ्यांमध्ये पाणी आले। तुम्ही दादांबरोबर सातत्यानं मुंबईमध्ये काम केलेलं आहे, महाराष्ट्रभर काम केलेलं आहे। एकूणच दादांच्या आता या जयंतीनिमित्त शासकीय जयंती पण साजरी होते, हा एक मोठा कार्यक्रम तुम्ही या निमित्तानं घेतला आहे। एकूण कार्यक्रमाची रूपरेषा आपली काय असणार? मी आपल्याला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे दादांना पर्यावरणाच्या बाबतीमध्ये फार मोठी आवड होती
दादांना या संदर्भामध्ये त्यांची असणारी जी पर्यावरणाची आवड आपल्याला माहितीच असेल की पुण्यामध्ये देशी गायींचं संशोधन केंद्र आज निर्माण केलेलं आहे आणि त्या संशोधन केंद्राच्या निमित्तातून त्या ठिकाणी आज त्या संशोधन केंद्राला सुद्धा दादांची आठवण म्हणून त्याला नाव अजितदादांच्या नावाने दिलेलं आहे त्या संशोधन केंद्राला. आणि ह्या दोन्हीचा दुहेरी संगम म्हणून आपण पर्यावरण, नैसर्गिक शेती आणि गोविज्ञान या तिन्ही याचा संगम म्हणून आषाढी एकादशीचं औचित्य साधून आपण या कार्यक्रमाला वृक्षदिंडीच्या माध्यमातून, गोपूजनाच्या माध्यमातून दादांना खऱ्या अर्थाने या जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली वाहतोय. प्रवीण दरेकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत आणि त्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम साजरा होतो. आणखी काय या कार्यक्रमामध्ये नियोजन आहे? विशेष म्हणजे प्रवीण दरेकरांनी हा कार्यक्रम स्वीकारण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रवीण दरेकरांचे आणि माझे तर जुने संबंध आहेत, परंतु सहकारामधले दरेकरांचे किंवा माझेसुद्धा अजितदादा हे मार्गदर्शक आहेत. सहकारामध्ये आम्ही आज गेली जवळजवळ एकत्रपणे 27 वर्ष काम करतो आहे मी आणि दरेकर. सातत्याने दादांकडे जात असताना मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये दादांनी आम्हाला मदत केली. उलट मला दरेकर साहेबांनी सांगितलं की हा एवढा मोठा तुम्ही कार्यक्रम जो आयोजित करताय श्री वनलक्ष्मी कृषी पर्यटन केंद्र आपलं गावच्या माध्यमातून, हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. कारण कृषी पर्यटनाची संकल्पनासुद्धा दादांना अभिप्रेत होती. दादा नेहमी म्हणायचे की असा एखादा शेतकऱ्यांसाठी उपक्रम पाहिजे की त्याच्यातून त्याला जोडधंदा आणि उत्पन्न मिळालं पाहिजे. त्यांच्याच या संकल्पनेतून आपण एक कृषी पर्यटन केंद्र चालू केलं, ज्याचं आपण ब्रँड नेम आपलं गाव दिलं. तर खऱ्या अर्थाने ह्या कृषी पर्यटनातून दादांना ह्या जयंतीनिमित्त एक आगळीवेगळी श्रद्धांजली व्हावी आणि असा मी कार्यक्रम आयोजित करतो. हे दरेकरांना सांगितलं, त्यांनी सांगितलं की ह्या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहणार म्हणून आम्ही त्यांना सुद्धा या कार्यक्रमाला निमंत्रित केलेलं आहे.